या व्हिडिओमध्ये तुमचे कान बहिरे होण्या इतके शिव्या आहेत, त्यामुळे आपण हेडफोन लावून या व्लॉगचा आनंद घ्या ही आमची नम्र विनंती। पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले चूतिया थे और हम भी। तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। नमस्कार भावांनो, आम्ही चाललो भीमाशंकरला। तो मित्रांनो आम्ही निघालेलो भीमाशंकरला। बोल की गुड मॉर्निंग ब्राय यो हाय। तर आम्ही 4 जण निघालेलो। प्लॅन झालता आमचा कसं जायचं कसं नाही, पण ब्लॉग काही शूट केला नाही। म्हणजे आम्ही आता सध्या मोशीतच आहे। लावड्या त्याच्यात नाही दिसत। अरे इथे दिसते लावड्या, इकडे बघ की। तर आम्ही भारी दिसतोय, वरती पकड। ऍक्शन 5 प्रो ऑस्मो ऍक्शन 5 प्रो। सोड हा बोल। कोणता आहे रे? डीजे ऑस्मो ऍक्शन 5 तूच बोल ना। डीजे ऑस्मो ऍक्शन 5 प्रो। हा, त्याच्यामध्ये आम्ही नाही का ब्लॉग शूट करायला लागलोय। आता जाता जाता किती काय काय कांड होते ते तुम्हाला सगळे पुढे ब्लॉग मध्ये भेटतील। आणि आज सायला पार्टी देणार भाऊले दिवसानंतर भेटलाय। कामाला जाते अरे, त्यामुळे बाहेरकडनं पार्टी आज मारतो का? दे ना सकाळच का भेटू मित्र। अरे काय म्हटलं होतं? कॉल केला तर पहिला कॉल केला तर काय द्या रे? सीन काय झालता माहितीये का? तुम्हाला सांगतो, मी झोपलोय 2 वाजता। सीन काय झालता आमच्या मध्ये पुढे सांगू ना रे? नाही इथंच सांग। ओके बरं, अरे सांगेल जाताना। चल जाऊ दे। बाय आहे ना पेनचे तेवढं हातात धरूच त्याच्यात धरा ते काय लय लेट आय घाले हातात इथं हात दुखायला। गुपचूप मध्ये सूम मध्ये दे नाही। चल बंद कर अरे असं कुठं बंद करतो? भेटू आपण पुढे आता। मित्रांनो आम्ही आलतो अर्ध्या रस्त्यात। कुठे रे आपण आता? चास कमान डॅम, बोळशी डॅम नाही रे, चास कमान डॅम पाशी आहे सध्या। आणि भाऊ आणि या भाऊला थंडी नाही वाजत म्हणते भाऊ। हात सूट पडले तो माझे तर मी तर असं हे झालं, आकडून गेलो। घाण पण जाम झाली भाऊ म्हणते थंडी नाही वाजत। आणि भाऊ थंडी वाजत नाही। कशी वाजल थंडी कशी वाजेल? इकडे बघून थांब, तो फोटो काढतो। अरे कोणी ती वेंच तिला काढ भाव देते माझ्यापेक्षा हरे जास्त नाव करते तिचं। हरायला आवडत होती या टायमिंगला। मग हरे घ्यायचं ना, मी काय नाही म्हटलेलं का? आपलं वर्ल्ड रेकॉर्ड सगळ्या हरायच्या मागे अरे कॉलेजच्या सगळ्या पोरी आहेत ना हऱ्याच्या मागे होत्या माहितीये का? अरे चांगलं नाही ए पोस्ट चांगली दे की। तू बंद करते लय नको करते। कसे आहे रे नका द्यावा। अरे भाऊ रे, अरे अक्का काळा व्हिडिओ चालू करून दिलाय। अरे तुझ्या हाय गाइस, अर्धा चहा तासात गेलाय रे। पड आवडे यो कोणाचा? इकडे जा चहा पे। हाय गाइस सगळ्यांनी गुड्डे खाऊ आणि हाकते यासाठी झोपली। काय ऐकलंय आवड का काय ह्याचं नाव काय म्हणू? शटडाऊन। अरे स्टॉप रेकॉर्डिंग स्टॉप रेकॉर्डिंग पडशी ना। असं तिरका बाईट होणार लावड्या। हा गेला बसतो वाटतं बघ ना, नाही पडत मी तिरका बाईट देते बरोबर। चल तू फास्ट व्हिडिओ चालू आहे आपला।
पण पोळ्याला लागलं लावला डायरेक्ट पाण्यात जाऊन टाकून. जा मी काढतो बाहेर तुला. हेलो गाइस, जस्ट फॉर यू. इथे को आईडेक्स बोलता कैसे भाग रहे हो? ए बोट 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 हे अरे हे रावले इकडे बघ. पकड माझा जो पकड पकड के लावडे भेटले आम्हाला. मोदीला आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला नाही लावडे नाव नको घेऊ लावडे. नाव काढलं तर आरडेक्स जाऊ दे परत काढू. फोटो काढ. ए लावडे तिकडे फोटो काढायचा. 1 hour later. मित्रांनो आम्ही पोहोचलेलो. गाव काय रे हे गाव कोणतं? भागेतवाडी मध्ये आम्ही पोहोचलेलोय. तर इथं आमचे तोंड अशी झालीत ना आईच्या गावात. हे याच बघा लावड्या तुझं नाही दाखवत. दे भागेतवाडी व्ह्यू वाचला भारी आहे एक नंबर नाही का. इकडं लक्ष्मण भाऊचं घर आहे. आमच्या गाड्या नाही साहिल भाऊ कोल्हापूरच्या राजा आहे यांच्यात. साहिलाला दाढी आली लावड्या तुला कधी येणार. त्याची दाढी केवढी आली त्याला हे काय त्याच्यात पण तू भादरून घेतो पूर्ण बहादूर. अरे भेंचू पोरी बसलं वाटत. सायल्या बोल काहीतरी. इकडे ना इकडे लावडे इकडे इकडे. लय गोरा झालंय भेंचे सगळीच गोरे दिसायला लागले. रावल्याचं कस काय पण रावले आपलं ठीक आहे रे आपण गोरीच आहेत. रावल्याचं कस काय रे. पप्पी काय मी माझी रशियन पण फेल आहे का. आम्हाला काय माहित ना बाबा कॅमेरा कसलो भारत. भाऊ ना लक्ष्मण भाऊ आलेत आमचे. ते विनायक एकदम पाणी घेऊन. भाऊ एखादी पोरगी हाच होणार असा लोक बघन भाऊचा. कसा दिसते भाऊ. अरे वैकली की शोधून आणली तू दाखव पोरगी. हे बघ इकडे इकडे इकडे. एवढी पोरगी दिसली का कसली चिकनी दिसते. कशी दिसते. हॅपी बर्थडे. काय 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 बोलला. हॅपी बर्थडे. आम्ही काय घरी झाले का. आम्ही येतो आम्ही येतो आम्हाला या पण. हे बघ आम्ही घाटे ठेवतो म्हणजे आम्हाला इथं पाठवायचं लागेल. एवढं लांबून आलं तुला बर्थडे सेलिब्रेट करायला. तू बर्थडे सेलिब्रेट करायला कधी कुठे शेणाचं हे अंगणवाडी शाळा कुठे. हे काय हे अंगणवाडी हे इकडे. A few moments later. ए हरे एखादं धर बरं कोंबड बघू किती दम आहे तुझ्यात. खेकड्याचं मला माहिती तू खेकड्याला लय काय काय केलं तेव्हा. घेन धर ना. ती कोंबडे कोणाची ती विचार दे. धरून दाखव बघतो धरून दाखव. हा काय म्हणले. हो बघ रे कसला आहे. ए धरून धरून दाखव ना एकदा एकदा फक्त धरून दाखव. नाही तसंच करतात पिक्चर बघितलं त्यांनी. पकडला बहीण के लावडे हाय गाईज. अजून प्लॅन आता पहिले थोडस तोंड वेळ फ्रेश करून आहे ना. कुठे आवड मध्ये का दुकान वगैरे हा 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 तिथेच करू तिथेच तेच जरासं नीट वाग. इज्जतीत नाही जेवढं इज्जतीत वागशील तेवढा ब्लॉग नाही जाणार. चुकीचाच वाग. चॅनल क्रिएट करतो भावा. थांब तसं नाही असं थांब ना रे भारी दिसतोय. तुझं बघू बरं थांब रे नाही लच भारी दिसायला लागल्या. अरे लवड्या कर भारी दिसायला लागल्या आपल्यावरती सगळ्यात भारी माझ्या कॅमेराची लवड्या. पॉइंटच वेगळा भाऊचा. क्वालिटी वाढली तू भारी नाही दिसत आहे कॅमेरा भारी. अरे आपण असं करूया या सगळ्या ये देखो ये अपनी गँग है. ये बक्षोदी गँग विषय चालू आहे. भेटचे तेवढा बहादूर जिथं जाईल कुणाला विचारतं आयटमचं काय ह्याच्या आयटमचं सांगणार नाही.
अरे गरम नको थंड घरातच तुझं घर आहे ते. तुझं घर माहिती रे म्हणा ना घर चला चावी लगेच होते मला बंद करा भाई. अब मिलते हम नेक्स्ट ब्लॉग में, ठीक है. अरे 5 मिनिटं झाले राहुल शेठ, त्याचं जीबी मध्ये होतं. भाऊ कोंबडी धरतोय. इकडे 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 15 minutes later. मित्रांनो आम्ही झालोय आता फ्रेश इथून. आता वाजलेत किती रे? 9:06 झालेले करेक्ट. 9:06 झालेत. आता आम्ही इथून निघणार. खूप छान दिसते. आम्ही लक्ष्मण भाऊ पण येतात ते इथून डायरेक्ट भीमाशंकरी. इथून किती किलोमीटर? 20 किलोमीटर. इथून अर्धा तास तर लागणार मॅक्सिमम जायला. अर्धा पाऊण तास. इथून व्ह्यू लय भारी आहे. आता इथून चाललो भीमाशंकरला. इथून भेटू आता पुढं. नंतर परत इकडेच येणार. चलत काय लावड्या? चला म्हटलं रे. मग गाड्या इकडे आहेत ना. मग चला की. इकडून वरती जायचंय आता. वरती जायचंय. हा इथून म्हणजे इथून इथंच आहे आता रस्ता. घे कुठे आहे ते लक घे चल यायला. ते माझ्या गाडीवरच आहे. हमारी गाड़ी के साथ. आणि हा बघा व्ह्यूज. व्हॉट अ वंडरफुल व्ह्यू. म्हणून तर बुक करायचं आलं बाई माग. मित्रांनो आम्ही आलोय आता. हे गाव कोणतं आहे तुझं? सांगली सातारा. सांगली सातारा. ए काय खरोली खरोसी मध्ये आलोय आता. कुरोली गावात. खरोसी रे कुरले नाही. काय झाले? तेरा नाम झालंय. डोकलं पडले. बरं जाऊ द्या. आम्ही इथं आलोय हेमंत भाऊच्या घरापाशी. भाऊचं घर. आता इथून परत भीमाशंकरला. अरे भीमाशंकरला आम्हाला पोहोचायला खूप टाइम लागतंय. संध्याकाळी कार्यक्रम पण आहे मस्त. घे ना टाइम काय झालं रे? 9:30 9:30 इथंच झालेत. जायला अर्धा तास म्हणजे दर्शन होत आहे आमचं 12-1 वाजता मस्त आहे ना. 2-2.5 तिकडेच वाजता. वाड्यात चालाय का हे तू येणार रे? हा किती वाजता यायचं? दर्शन नको बघू घ्यायचे तुझं. हा घे भाऊ. बघ ना तू पण. अरे याच्यात बघतोच मी. एवढं ना क्लिअर दिसत नीट बघ. इकडे दाखव ना. हे ओरिजिनल दिसते रे. ओजी ओरिजिनल दिसते. तू लिपबाम नाही आणली तुझी? होट एवढं लाल झालं पाहिजे तुला. नाही ते उरलेत ना. पोरी एवढं होत लाल. भाऊला झोप लागली वाटतं आता. खूप आले बाबा. तरी पण आमच्याहून सगळ्यात लेट उठलेला आहे हा. हे बघ हो. यो मी लेट झोपलो. नको नको आम्ही खालीच बसतो. बस खाली. कुठं? शर्ट चेंज का रे? तिला आवडत नाही का? ये भाऊ त्याच्या घरात आले त्याचीच काढतो. भाऊ भेटल्यापासून नाही का तूच राहिलेला फक्त. आता सगळे शांत झाले. सायला तर बोलत तू रियालिटी सांगतो. आल्या सकाळ सकाळ आल्याला याची घेतली. त्यानंतर मला पकडला. सगळ्यात पहिला मला पकडला. दुसऱ्या याला धरला. तिसऱ्या साईला भेटला. तिसऱ्या ह्याची दौडली. आता हॅलो गाईज. हा शेवटी मी हर्याची काढली आणि हर्या आता आम्ही दोघं एका टीम मध्ये झालोय. सगळ्यांना कॉल करे. आता याची काढतोय.
पार्टनर चेंज केला पार्टी चेंज करली आहे साला. चेंज नाही करत मी. ह्यालाच कुठं तर चेंज करावं रे. नाही पण हाऱ्यासारखा हाऱ्याच भाऊ. याला म्हणते डॉन म्हणते डॉन. स्टॉप रेकॉर्डिंग. स्टॉप रेकॉर्डिंग. प्रोफेशनल ब्लॉगर नाही तू ते बघ त्या टाइप मध्ये झालाय तू पूर्ण. तुला म्हटलं पावडर बिवडर लाव जराशी. देत होतो ना नको मान. अरे पावडर जास्त तोंड बोलते. भारी दिसला असता. भारी दिसला कोणत्या काय झाले कोण शांत झालं भाऊ. तुला इज्जतीत राहायचं तसं नाही रे बाबा. त्याच्या घरात पण शांत वाटतं. काय झालं काय नाही असं बाहेर जाऊ मग आपण सगळं काय करू. गाडी बसलो तरी शांत बसले. बोलते तर बोलत पण नाही. हर ठिकाणी आपण भोसरी तिकडे चाळी करतो. ते करते. तू काय शांत झालाय. तुला काय झालं काय. ते म्हणतात किती वाजता उठलाय. 4 वाजता उठला. एनर्जी दाखवू दे. एनर्जी म्हणजे असं काय करणार. दाखव हे तसंच करतोय त्यामुळे सांगायला लागलाय. माझी एनर्जी कधी खतम होत नाही. भाऊ म्हणतो हेल्मेट घालून आलेला आहे. फोटो चांगली. स्टॉप रेकॉर्डिंग. नाही थांबू नको. नाही ऐकायचं मला तुझं फालतू नाही ऐकायचं. बोल नाही तरी गेला फोटो. काय तू बोलला नाही तरी तुझी घ्यायला लागली. घेते लहान लेकरांसारखे साक्ष घातले. घालू द्या तुला काय. तुला नाही पाहिजे घरच्या काय मन झालं का. आवडलं चल मी चॉकलेट सेंट. ए ऐक ना हेमंत. हैदराबाद सेंट आणले ते. अरे याला होते काय. डॉक्युमेंट चेक केलं. त्याला गांजा पाहिजे आता. तेव्हा तसं करायला. हळूहळू चहा बी. नाही तिकडच्या मारून. बरोबर. स्टॉप रेकॉर्डिंग. इथं स्टार्ट 40,000 दिले तर 1 लाख रुपये नाही दिले तेवढा ऐकायला ते. अरे किती आपला सिरी कुठे. हे सिरी राहू दे सिरी. थांब 1 मिनिट फक्त बघ किती टक्के झाली चार्जिंग. अरे काय बोलायचंय का तू. मी आता करते बाबा सगळं. मेन सायल्यामुळे विषय. रिचार्ज झाले. हा रिचार्ज ठीक आहे चला. रिचार्ज झाली. लगेच लय लोक झाली. अरे माझ्या 100 झाले असतात. 220 आमचं 20 वॉटच आहे फक्त. अरे ती 600 भेटू पुढं डायरेक्ट. 15 minutes later. चल ना लावड्या पटकन. आता मागची गाडी नाही जाऊ देत नाही. आणि हे पण नाही जाऊ देते. तुम्हीच म्हणलं 10 आरशी ठेवते रे गाडी. गायब झाली. सगळी गायब झाली. फेली आम्हाला सगळी माहितीये का. सगळी ब्लॉगर होती ती सगळी फेली. गेलं कोण नाही. आमच्या गाडी सगळ्यांचा नाद केला. काय बोलायचं का तुला. बघायला लागलं म्हणून बोललो. आवाज ऐकू जातो. अरे नाही
बाहेर दिसतो पुढे बघला उड्या नाही तर घालशी कुठं. तो मित्रों तो हम आ चुके हैं भीमाशंकर. भीमाशंकर काढले बूट ठेवले. ए बूट माझ्या गाडीवरतीच थांब जरा. इधर रे ये चालू आहे बघ. बोल की लाक्या जरा बोल की काय. मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता सध्या भीमाशंकर मध्ये. गांडू काय साहिल तांबेकर रिपोर्टर. नमस्कार माझी मुलाखत घेता का तुम्ही आता. हा आहे आमचा हेमंत लांगी पैलवान आणि हा आहे आमचा काळू. कसं दिसतं बरं दिसतंय का. काय चला हे बघा आम्ही आंध्राहून आले यांना भेटायला म्हणून. चप्पल काढ की. तुम्ही दोघच काढा. गाडी लॉक तरी कर बाबा. गाडी लॉक. आशीच्या आधी माणसं पाहिजे आमच्या पैसे. हा नमस्कार. आपण आता थोड्याच वेळात रिपोर्टिंग करणार आहोत तिथली. भेटूया आपण. तर मित्रांनो इथे जमलेले माझे सर्व तमाम हिंदू भगिनी भावांनो आणि भगिनी. इकडे जरा बोल तोंड नको बघू. थांब ना भेंच शिव्या रे. इथे एक बाथरूम आहे तिथे तोंड धुवून येत होतो आम्ही. तुम्ही नंतर मग आम्ही तुम्ही नंतर आम्ही. चुकते थोडं. क्या करे. नमस्कार. बघ बाबा तू पण ब्लॉग मध्ये मग ब्लॉग वेगळा कर ना. तुझ्या आयला मला खरं ब्लॉगच शूट नाही करायचं वाटत. मी भेंच्या बाहेर दिसला करू लागलो जरा. हे कसं तर कॅमेरा भेंच्या बाहेर दिसायची नंतर काय माहिती अपलोड झालं तोंडात काय दिसलं. भावानो नमस्कार सगळ्यांना. काय बोल किती वेळ आपल्यामध्ये बोलत बस काहीतरी. भावांनो काय चालू आहे माग. केस मीच गाडी चालवत होतो मागापासून म्हणून केसाची लई वाट लागली. आणि मी मागे बसलेलो त्यामुळे माझ्या केसांची वाट लागलेली आहे. लवड्या काय झालं रे तुझ्या केसांना. नको आता नको. इकडे जायचं ना. इकडे विसरला काय. गप शांत बस. फोन बिन नाही काय नाही लाड नाही. मग याच्यात बघ ना. अरे जर तुला व्हिडिओ नाही का टाकायचा. बघ ना दिसलं का. पुढे बघतोय पुढे बघायचं. चल बस झालं. चल बाहेर दिसतोय मी पण. देवदर्शन चालू होतं म्हणलं आता. अरे लय डेंजर. आता पार जमीन खाल्लं काय ते पाय खाल्लं जमीन सर. काय नाव आहे चिके. पोस्ट नाही करतायत काय याचं. काय स्टॉप नाही करतायत माझा. नाही ना तीच तर रोल मला माहित नाही. स्टॉप नाही करता. पायाचे बायसेप निघले. भगवान पायाचे बायसेप कसे निघतात रे. अरे त्या काफ जिम वाल्याला काफ म्हणतात त्याला. त्याला काफ म्हणतात. काफ बरं नाही म्हटलं सिक्स काफ म्हणतात. काफ काफ काप. सकाळी खोटं सकाळी. आता किती वाजले. झाली की दुपार 11 वाजून गेले रे. अरे मी काय मा बाप काय अंबानी आहे का रे. माझ्यात माग लागले. खायला घाल. 500-1000 रुपये होतील मग तुझे. तुझे कोणते पैसे. काय माहिती कोणते पैसे. तुला व्हिडिओ पैसे सांगतो आता. सांग. अरे आपला मोबाईल कडे आण नाही का. आपली एखादी स्टोरी टाक ना. ती तुला सांगतो ना भाई. हे कोणते मानणार त्या दिवशी गाडी पकडली 2 वर्षाच्या आहे घाले तुला 100 रुपये खायला दिले. प्लस मी त्या दिवशी पेट्रोल टाकलं होतं गाडी घेते. मग आईची गाडी कोणते पैसे. ए भाऊ शिव्या का देतोय. पेटतो कायला तू. पेटतो कायलाय. एवढा नको पेटतो ना.
हो लाईन भर जास्त खूपच जास्त मोठी आहे. तरी कितीला टाइम लागेल रे आपल्याला आज जायला? हो गाववाले भाऊ काय स्माइल दिले काय. यांचं जरा लयच महत्वाचा टॉपिक चालू आहे काहीतरी. बरोबर बात आहे मोटिवेशनल स्पीकर. देखो गाईज हमें नाही आपण आता मराठीत बोलूया. ब्लॉग आपला मराठीत झाला तर मी मराठीत बोलतो. खूप पॉझिटिव्ह वाईब येतात आपल्याला भीमाशंकरमध्ये येतो. आम्ही लाईनीमध्ये लागलो आहे बघा. RDX हा मागं लक्ष्मण आणि पुढं सगळी चुंती आणि हरे आणि तो हेमंत आहे. आणि आम्ही आता सध्या रांगेत लागतोय. RDX बघा आपली केस नीट करू देतो. मी पण करून घेतो केस नीट. अरे केस मी वर केली ते खालीच होतं ते. माझे केस खाली होते त्यामुळे मी चांगला दिसतो नाही दिसतो मला काही फरक पडत नाही. तेरे नाम बरोबर माझं नव्हते गाडी. चला आपण आता रांगेत जाऊया. आहे की बॅटरी चांगली अजून आहे ना 70 एवढी आहे की अजून किती पाहिजे तुला? रे बाबा भाऊला मागाशी गाडीवरती याला कळालं त्याला कोण येतो. भाऊ म्हटलं तेव्हाच कळालं. याला नाही का येताना नाही का कोणत्या तर पोरीचा मेसेज आला. भाऊ डायरेक्ट गाडी थांबवते समोरून बस येते. एवढा डेंजर माणूस येतो. पोरीसाठी तुला आणि आपल्याला काय बोलत होता मागाशी? काय बोलत होता आपल्याला? तुमच्यासाठी काय पण भावना समजून घ्या. तुम्ही त्याच्या भावना समजून घ्या. तो म्हणते की नाही माझ्या डोक्यात आता पोरींचा विचार नाही असं तसं नाही का. ती मी 11वी ब्लॉग मध्ये आहे ते नको टेन्शन. मी 11वी ऐकले. जसं मला भेटलं तसंच नाही रे सुधर गया है अभी वो. सुधरलंय. वा सुधर. आलोय आम्ही मंदिरामध्ये आता सध्या. हा मंदिराचा परिसर आपण बघू शकता. इथून TV वगैरे लावलेला आहे. लोक बसलेले आहेत. भक्त आपले बसलेले आहेत आणि हे आमचे भक्त लाईन मध्ये लागलेले आहेत बघा. आणि हे मोठा स्क्रीन आहे TV तिथं. आणि मी पुढचं सूत्र RDX कडे देतो. हा आमचा RDX आम्ही जातो आता पुढे. सगळे गद्दार असतात. दोस्त बने साहब जिंदगी बस. एक दिन रड्ड्यात गेले आणि एक दिन पैसे गमवण्यात गेले. किती गोरा दिसतोय भाई मी. हा ना. मोबाईल स्वतःचा बंद कर. मोबाईल आलो नाही इथं. कॅमेरा नंतर ओपन कॅमेरा आला नाही भाई अभी इधर बंद है तो हम लोग भाई कांडे आहे. सॉरी आता इथे कॅमेरा बंद आहे. आपण कॅमेरा बंद करतोय. तुम्हाला पुढची शूटिंग नाही दाखवणार. भेटू नंतर. एक मिनिट मित्र. पायात घुसन बरं काहीतरी. आठवण म्हणून पूर्ण मंदिर दिसतंय. ते समोरचं मंदिर कोणतं आहे रे? हनुमान मंदिरात जाऊन शनिवारी. आणि ते हे कुठे आहे रे ते काय अजून एक काय म्हणतात ते? हा गुप्त भीमाशंकर. तुला आतमध्ये आहे ना? ट्रॅकिंग करायला लागेल. किती तरी 4 किलोमीटर. हा सर 4 किलोमीटर. काढलं ना भारी एकच काढलं. या भाऊला फक्त एकच करता येते बाकी काय नाही करता. पाय पडून वाटलं पाहिजे फक्त. झालं. लवकर काढलं. आय डोंट सर मला गाडी. हा मी माझी माशेल. एक नंबर एक नंबर. झाला की थांब. आपली स्माइल आपल्याला आवडत नाही काय. गर्दीला ये. चला बंद करतो. चला हे चला ना बाहेर. चला काढू ना भाऊ. काय काढायचंय? परत कोण येते रे? म्हणजे तू फक्त फोटो काढण्यासाठी आलाय का इथं? आम्ही जातो लगेच. कुठे हऱ्या? सगळे चला सेल्फी काढू. मोबाईल कोणाकडे ग्रुप आहे ना? चल बस झालं. 2 मिनिट थांबा जरा. ओरडून नाही.
2 hours later. मित्रांनो सीन काय झाला आम्ही यार तुला नाही सांगितलं असा विषय असा झालाय की आम्ही पुढे तळेघरला चाललो होतो पण तिथे आम्हाला पोलीस भेटल्यामुळे आम्ही डायरेक्ट आमच्या पलटल्या. आम्ही ट्रिप्सी होतो आणि जर आम्ही त्यांना पोलीस वाला पळत आमच्या मागं गाडी लागली होती पण आम्ही त्यांना मात दिली. आम्ही डायरेक्ट 100 स्पीडने सुसाट आलोय. आमचा ड्रायव्हर होता आरडीएक्स आणि हा एक बॉट ड्रायव्हर होता. यानं गाडी उचलून अशी फार हवेत आणलेली डायरेक्ट गाडी उचलली. हा आणि हा आमचा ड्रायव्हर होता आरडीएक्स. यानं गाडी उचललेली. काय मत आहे तुझं? चकली होती भाऊने मिसळ पावचा नाद लावलाय म्हणून भाऊला भेटली आता मिसळ पाव. मग आता तिथून मग दुसरा रस्ता काढले. तो रस्ता चांगला असायला पाहिजे नाही तर लवडेत पूर्ण आहे ना. मला नाही वाटत रस्ता चांगला असते होय. हवा बिवा मारून घ्या आता परत बघू. यांच्या गावचे रे तुम्ही इथलचे. आम्ही कसं लावलं गाव खाली तिकडे. अरे भाई बरोबर आहे. आम्ही आमचं गाव तिकडे खाली पुण्यात कसं माहिती ना. त्याला माहितीये का दगडूशेठ माहितीये. सारसबाग माहितीये. माहिती ना. हॅलो हॅलो आता ते जातानाच लागते. माझी ड्युटी 5 वाजता गेलो. तू होता अरे बघाय हा पाठी 5 वाजता गेलतो आणि आपल्याला आम्हाला नाही लय सज्जन आम्हाला सोडला. जास्त सज्जन नाही हा. अरे आम्ही सज्जन 5 वाजता आम्ही म्हणत गेलता. नाही रे सज्जन म्हणून. आम्हाला वाटलेलं हे बस. तू गेलाय का कधी कुठं दगडूशेठला? देवाला गेलो मी बाकी नाही कुठे. आम्ही पण देवालाच गेलो होतो. खरंच नाही गेला तू? छप्पन ना मी अजून फिरते कसं असते ती बघा. येणार का? आम्ही नेते ना तुला म्हटलं ना तुला माझ्या महाराजांचे संस्कार आहेत आणि लय मोठ्या प्रमाणात. अरे असं कॅमेरा केलं बरं दिसायले. पैसे दिले रे आपण. पैसे दिले बरोबर आहे रे. काय विषय हा ना. इकडून बघा आता बघा याच्यात बघा आलं का दिसणार नाही. इकडे बघा 52. काय बोलला? बघू आता रस्ता ते कुठून तरी नाही का काचका कुचका कसा तरी रस्ता असणार आहे. तिथून जायचंय. आता कुठं रे? वाडा वाडा वाड्याला बघ ना. वाड्याला जाणार. इथून वाड्याला जाणार. तिथं घाट आहे का रे? घाट भरलेला. अरे घाट म्हणजे काय घाट? बैलाचा घाट. हा बैलाचा घाट नाही. अरे पाहिलं ना काय हे घेते. बैलगाडा. अरे चल तुला बैल दाखवतो. बैल बघितलं आमच्याकडे पण मोठे शरीर बैल धराच नाही बैला. मला घंटा मला आणि हाराला झोपू द्या कुठेतरी तिथे निवांत आहे ना. अरे तुलाही झोप लागली? आले असं तर काल आता आम्ही मिसळ सुकानी खातो. तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या आजच्या पुरतं बस. काय विषय थांब इकडे दे तू फिरू दे बसू दे ना बाबा. अजून काय राहिलं नाही ना. कोणती घेतली रे ती बॉटल आपली ए भाऊ काय विषय? काय बोलला नाही तू? आता कशी बोलती ग? तू शांत करून टाकला एका शब्दातच त्याला. काय एका शब्दात तो बोलणारच नाही आता. काय तू शपथ तो डायरेक्ट शांतच बसतो. तो बोलतच नाही आता. काय पण मी बोललो काय? मी बोललो का? टॉपिक कोण काढलाय का? टॉपिक कोणी काढू बोलत होतो तो चालते ऐकायला. आता कसं वाटते स्वतःवर आलो तेव्हा दुसरी पोरींची नाव घेतो. तुला कस काय आठवली पण ती? मग आम्ही तीच म्हणतोय रिपोर्टर आहे बेंचवर. चल कर चालू. मित्रांनो आम्ही निघालोय आता. चालू की लवड्या नाही आता. साईल गाडी चालवतोय. साईला गाडी चालवतोय आणि इथून आम्ही आता दुसऱ्या रस्त्यावरून नाही का आणि आता बैलगाडा शर्यत बघायला. हे कारकोडी इकडून घाल घ्या. कारकोडीवरून कुठं इकडून बघ रस्ता जायचं तरी तिथून घाल. हे कारकोडीवरून जायचं. कारकोडी रस्ता आहे पाठी घ्या. यो 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 सॉरी हे कच्चा रस्ता आहे भरपूर ना. काम त्यांना माहिती वाटत रे.
वाटते कारण की तिथे लिहिलं आहे एरो ऐक ना तू दाखवणार ती दोघं गेले म्हणजे माझ्या तिथे काय पाणी नाही का बघा मारले अरे तुला पाहिजे उडे मेरे साथ दिसलं मला अरे कोणच नाही ए सीला उडे मशीन धुवायचं ते भाऊ रस्ता लय वाईट आहे म्हणून जरा नीट चालव बरं मला सुरुवातीला न्यायला का म्हटलं चालू चालते कारण की मला वाटलं तर एवढा कच्चा रस्ता म्हटल्यावर असंच असणार बंद करू गाडी आणि आई घातली अख्खं जंगल आहे अख्खं जंगल अरे असं मधून जाणार आहे वाटतं हा पूर्ण जंगल आहे त्या पूर्ण जंगलातून गाडी घातली आहे बेंचत सफारी रायडर मी ये काहीतरी नाही का बेंचत असं इंटरेस्टिंग होणार आहे आई शपथ जर का संध्याकाळचा विषय असता ना इथं झाला असता होय रे इमेजिंग करा फक्त इथं नाईटला कसली लागणार लाईट नाही काय नाही मोबाईल मध्ये रेंज पण नाही याच काय म्हणतात गावाला घासते पाहिजे हे पूर्ण नाही का डोंगर आणि हे पूर्ण जंगल आहे ए टू झेड सगळं जंगल मला महत्वाचं ट्रेकिंग साठी पण आहे वाटतं कारण की पण असं रस्ता रस्त्याला वडे तो बनवलाय तिथं हे बरं झालं म्हणजे तिथं हाय म्हणून ब्रिज सारखं नाही का अरे यार इथं पाणी असं ना तिथं पाहू लागतो कारण लय अरे एवढ्या याच्यात तुला कुठं पाणी भेट अरे तिकडे पाणी आहे म्हणजे हाय बाबा कोणतरी हाय तिथं पुढं गाव आहे वाटतं यांना विचार रस्ता कोणाकडे वगैरे म्हणजे नावडा सांग बर माझ्यासोबत असं का भेटत घोडे माझे का दुसऱ्या जास्त लागतात सांग बर म्हणून तुला म्हणतो येत म्हणून तुला दुसऱ्या गाडीवर शिफ्ट केलाय ना हाऱ्याला इकडे घेतलाय म्हणून साहिल्या पण इकडे आले तुझ्याजवळ गावातली पोर आहेत रे गाण पाट्या लागले शपथ याला खोटं वाटत नाही खरं दलिंदर आहे बरं ते आम्ही गोव्याला गेलो भेंचे बूट दिसले गाडीचे हा भेंचे गांड काढले ते आमची लावले मला ऐका तसं असेल नाही गोव्याचा सीन आई शपथ दिसले मी स्वतः बघितलंय कोण अरे माझ्याकडे फोटो होते मी डिलीट केले अरे लावडे आम्हाला काय वाटलं तिकडे बाल्कनी आहे तिथे दोघं जण कपल आणि मी नाही का ऐक ना ए थांब लावडे जरा ते उगण असते ना ऐक ना साहिले सीन काय झालं माहितीये का यांचं नाही का मग मी बघायला गेलो नाही का खिडकी ओपन करून माझी पाठवत होती ना का हातभर म्हटलं भ्यांच्या त्याच्या यायला बघू म्हटलं जाऊन नाही का डायरेक्ट खिडकी ओपन केली अरे ओपन केली खाली बाल्कनी नाही टेरेस नाही काहीच नाही डायरेक्ट मोकळं असे दोघं जण दिसत होते मग आमच्याकडे बोट करून बोलत होते मी सोन्याची नजर येतो असं पण देवगण आहे की नाही आपल्याला जाणवते जे जर असते 346 minutes later. मित्रांनो आम्ही आलेलो वाड्यामध्ये आता गावाची यात्रा आहे खूप जास्त ट्रॅफिक आहे ए रस्ता कुठे अरे घाटाकडे कुठं जायचं त्याला तू उठून चालला अरे अब ते गाड्या झाले तिकडं का लांब येते अजून आरडे तो रोड म्हणतोय तो इतर रोडच नाही तोच रोड या साईडला चला मग आता आम्ही गाडी बघून वर जातो घाट बघतो बघू वेळच्या पुढं काय होतंय आता आईला मी आयफोन मध्ये भारी दिसतो का रे रिअल मध्ये कॅमेऱ्यामध्ये नाही परफेक्टली दिसतो याच्यात कसा तर दिसतो जसा अरे वाटते प्रोसेसिंग सगळे जण एकदम नाही का अरे इकडे आहे का घाल नाही येतो ना हे नको अरे रस्ता ना घाल ना पुढं पुढनं घालतो आम्ही मग घालतो ना पुढनं रस्त्याने आलो तुझा मधनं सगळे जण नाही घेणार आपल्याला पण घेणार यार आहे ना पाणी आपल्याला पाणी 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 आपण तोंडावर मारायचं मजे ही मजे गाणं मारतो आपलं जास्त भेड आली एकदम खुलून जायचं काय कपडे चल खुलून जाऊ एवढ्या खुलून म्हणजे फायबरला आता मी फायबर केला मित्रांनो परत आलो मी आलोच मी पुन्हा येईन आणि शेवटी आलोच टेकडीवर तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती पण तिथपर्यंत लोक गेलेले आहेत बरं पण बघ स्टँडर्ड मला नाही माहिती किती
हे 2 मिनिट थांबा रे लवड्यांना. अरे आम्ही एवढं मोठं डोंगर आम्ही आलोय आता घाटात. आयुष्यपत घाटात गर्दी बघा. घाट आहे का रे ते जाताना बैल अंगावर येईल बघा साईडला कसं नाचायचं. चल वरी तू पडू नको चल का बैल नाही तर जाऊ. इथून गर्दी बघा. हा लय राड असतं लय मजा येते. एक मिनिट बरं का. या ठिकाणी धर्मराज महाराजांच्या यात्रेसाठी शंकर काशीनाथ सुपे यांच्याकडून रोख 1500 रुपयाची देणगी जमा झाली. यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. परत एकदा घे. कर नाही घाले जाऊया घरी थांब आता थोड्या वेळात. इकडे कुठं जातो बंद कर रे राहुल्या असलेले उद्योजक सोमनाथ भाऊ बेगडे आणि हरिभक्त बरान किरण महाराज जाधव दोन्ही मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. मित्रांनो आम्ही आलतो इथं भीमा नदीपाशी. इथं हा आलाय डायरेक्ट पोहायचं म्हणतोय. हे लवड्याला पोहता नाही येते पण नाही महाकुंभला जायचं होतं भाऊला पण भीमा नदीमध्ये त्यांनी पाप त्याचे काय म्हणतात रे धुतले आणि तो भाऊ तिकडं तोंड धुतोय. सर रे मला नाही जायचं भाईच्या त्यात. मला नाही जायचं. ते हार्या बघ ना. लय थंडी आहे भाईच्या. आणि आम्ही इथं मस्त पाय शेकायला लागले. साप नसतंय रताड्या. मासा चावलेला आय मासा धर ना. ते बघा तो आंघोळ आहे. ए चेन्नई एक्सप्रेस आले तोंडाला साबण लावून केलं राहिलं नाही का. भाऊची आंघोळ बघा कशी असते. रिअल मध्ये बघा आंघोळ कशी असते. पाण्यात जायला फाटायला लागली तेवढी. ए नाही नाही जा जा खरंच ते लवड्या ते तिथपर्यंत गेले. जिम्मेदारी मेला वेला भाऊ खास मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलोय. काय मत आहे तुझं. आयुष्यपत कसला लाल झालंय. म्हणून तर त्यांच्या पोरी फिरा झाल्यात. मागे फिर रे. कसा आहे भाऊ कसे भाऊचे व्हॅडचत माझे दाखव माझे पकड आपल्या नंतर बघू. अरे अरे जा ना जा. अरे हा बघ नंतर चड्डी नाही येऊन फक्त असं बाहेर 2 मिनिट थांबलं की सुकते. मादरची होत लावड्या तू तिकडे कायला विषय झालताय. मग दिला मध्ये घेईन मी. येतोय की लावड्याला पोहता. लागले गेलं गडोळ पाणी करून टाकलं आई घाल्यांनी पूर्ण. या भाऊचं तर वेगळंच काय तर. आपल्याला मेन काय पोरी बघण्याशी मतलब आहे. तोंड मेन आहे आपल्याला. वय हऱ्या
खोला इथं लवड्या मग पुढे किती खोल असणार? तू नको तुझ्या आईशी गाठ तिकडे जा लावला खोल आहे. लवड्या तुझ्या जास्त हाईट आहे त्याची. अरे हाईट आहे की खरं आत गेलो मला पावता येते मी किती आत जाईन बघायचं तुला. ए रावले खरंच नको लवड्या वाहत पाणी आहे जाशील. हा भाई अजून तोंड धुतोय. एवढं लय खोल पाणी पोहूया. अरे लक्ष्मण आमच्या आम्ही पुलावर उड्या मारायचो. कुणाच्या उड्या मारायचा? पुलावर ना मादर झाला चिकना भाऊ बघ कसला चिकना झाला. डेटॉल यूज करतोय. साबण कुठून आणलं तू? दुकानात आता घेतलं मग मादरचर. मग तुला एक बिस्लरी आणायला काय झालं का? अरे भेंज आयटम मी 10 रुपये दिले तेवढंच वाचले चॉकलेट खायला मी काय करू. आयुष्यपत काय काढू? आहे पाणी तिकडे नको जाऊ. बुडला वर गाडी व्हिडिओ काय काढलेला एवढ्या ब्लॅक शॉट धरला पाहिजे डोक्यातला होता पहिला शॉट. आता इथे येऊन धुवायला काय पण झालं बघ. अंडर वॉटर आहे इकडे सायला तिथं खोले का तिथं? हे बघ हे आलं. हे बघ जलपरी बघ जलपरी. पाय दिसायला जलपरीचा पाय दिसायला. जलपरी इथंच आहे अजून. इथंच आहे की पाहिजे. काय तुला वाटलं तिथपर्यंत गेला का? मजा आ रहा है. आई जाऊली लवड्या घास की जरा अंग घास की. काय घासायचं बघ. साबण देऊ का? नाही तरी पण माईकलं तरी देणार नाही. मला पोहायचं मी आज जायला झालोय. लावडे पडलं होतं मग आज मगरी वगैरे लागलो किंवा 2 hours later. मित्रांनो आम्ही आलतो लाक्याच्या ना शेतात जायला. तर तिथे म्हैस आहे ना एवढी घोऱ्याला लागली आहे ना आमच्या मागत लागतीये. अरे तिथं वासरू आहे सोबत. ते वासरू आहे म्हणून ते घुरते म्हणून अंगावर येते. हे कुठं जायचं? कुठं नाही तो म्हैस बघायला लागली म्हणून तिकडे इकडे फिरून आलो. अरे नेटवर्क गेलं याच गोष्टीवर चल घरी बाबा जेवायला झोपू दे मला. परत 10 वाजता उठून जाते जेवण झाला नाही 9लाच जायचंय. जेवण बनवायचं काय मी लावड्या आज झोपून देत नाही मी. झोपायची लवड्या चल चल याच गोष्टीवर काय तर पेटू मनुष्य आता हे पेटू गाडच मारतो तू इथंच कसलं पेटला. हे वासर खातात होय. लावड्या कॅमेरा बंद कर. तू वेस्ट इंडिज दिसतोय. आधीच नाही 47 मिनिटं आहे. A few moments later. $12 midnight. मित्रांनो आम्ही आलतो इथं गावच्या तमाशाला. ब्लॉग काय काढलं नाही. इथं बसलेलं एक नंबर चालू आहे. आता आधी गरम होता. आता बघू जरा नाही का. आता त्याला बोलले आम्ही सांगितलं गरम व्हायला काय काय तुम्हाला सांगतो
गाणं मस्त चालू आहे. 1 मिनिट थांबा. The next day. सॉरी. तर मित्रांनो आम्ही नाही काही इथं डायरेक्ट सकाळी डायरेक्ट घरी निघायच्या भानगडीत आहे. आमची तोंड एकदम झाली आहेत त्याच्यावानी. झाली येत नाही सुचली त्याच्यावानी. काल तमाशाचा इफेक्ट जास्त पडल्यामुळे काल तमाशा येतं तोंड बघा रशियन दिसायला लागलाय. पार ओटो बिटो सगळे सुचले. अरे भाऊ पूर्ण गांजा पिल्यासारखा झालाय. गांजा बोलतो बाय बाय माईक. काल तमाशाची क्लिप तुम्हाला नाही का ऍड करून द्यायला तर 2-3 क्लिप आहेत. बंद कर रावल्या. व्हिडिओ चालू आहे बाबा. याला टाकायला घरी केस हे करत असते. लागत नाही काय. हा होय बरोबर आहे. कापून टाकायला पाहिजे एवढं. हे आहे का यार चाकू आहे का कापू का बघा ते कसं वाटतंय ते. मम्मी बाप्पाचं ऐकत नाही. मेंढर बरी तुझ्यापेक्षा. वेड वाढवणार काय करायचं. वाढव आम्हाला काय वाढव. पण लोक तुला चिवत्या म्हणून सांग. नाही चिवत्या तर तू हायच. राहू दे मला वाढव. तो पप्पा काल म्हणले काय सारखी केस वाढवले. मग आता तो पप्पाच शिव दिली पप्पा तू. त्या दिवशी चुत्या नाव म्हणत चुत्यासारखे केस बघ. तू आता फादर का. अरे संपला विषय. मित्रांनो आता भेटू. इथून आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप डायरेक्ट घरी जाणार आता. इथून गेले की डायरेक्ट झोपायचं. तोंड कसली झाली रे. डोळे माहिती दिसतच गेली. माझे ओढ बघ झाले. होट बघा रे होट बघा पटकन. आंघोळ्या आहेत का नाही. नाही ना बाबा आता घरी बादली घेऊन नाही